निभवली अविरत जीवन साथ, घेऊन हाती हात, निभवली अविरत जीवन साथ, कधी दाटले नभ काळोखी, कधी उमलली फुले, सहवासाची सोन पावले, सहवासाची सोन पावले, सहवासाची सोन पावले. सहवासाची सोन पावले. नमस्कार रसिक. नमस्कार नमस्कार. सहवासाची सोन पावले या कार्यक्रमात मी मंजुषा भास्करवार आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, सहजीवन आयुष्याच्या प्रत्येक वळणावर एकमेकांना साथ देत, एकमेकांचा आदर करत, प्रेम, विश्वास आणि त्यागानं फुलत जाणारे हे नातं म्हणजे सहजीवन. या दीर्घ प्रवासात आहेत अनेक आठवणी, असंख्य क्षण आणि न बोलताही व्यक्त होणारी जिव्हाळ्याची भावना. तर आज आपण भेटणार आहोत अशा एका दाम्पत्याला ज्यांनी प्रामाणिकपणे आणि नेटानं संसार करत समाजापुढे एक आदर्श निर्माण केलाय आनंदी सहजीवनाचा. सहजीवन आनंदी करावं लागतं कसं ते उलगडणार आहोत यांच्या या मुलाखतीतनं. तर स्वागत करूया श्री वासुदेवराव आणि सौ विजयाताई सादमवार यांचं. आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं मनापासून सहर्ष स्वागत करते. धन्यवाद मॅडम. आपल्या प्रत्यक्ष मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी तुमचा थोडक्यात परिचय करून देते. हो. सर, आपण MA MEd केलं आहे हो. आणि कोरपना येथून हो. पंचायत समितीच्या एक्सटेन्शन ऑफिसर या पदावरून तुम्ही सेवानिवृत्त झाला. हो. आणि विजयताई, आपण BA BEd केलं आहे हो. आणि आपण गृहिणी आहात. तुमच्या सहजीवनाची सुरुवात कशी झाली? म्हणजे लग्न केव्हा झालं, कसं जुळलं? तर असं आता लहानपणी तर आम्ही मूलला राहत होतो. त्यावेळेला आमच्या घराच्या समोरच हे यांचे आई वडील किरायानं राहत होते. पण त्यावेळेला ही लहान होती अगदी, पण परिचयातली होती. परिचयातली होती. म्हणजे त्यांच्या आई वडिलांचा परिचय होता. हा. ते आमच्या घरी येणं जाणं, हे ते बसणं उठणं वगैरे. तर तेव्हा तो काळ निघून गेल्यानंतर मग मी मूलला सर्व्हिसला होतो. पण नंतर मग ही ट्रान्सफर झाली. मग बरेचशा जिल्हा परिषदला बरेचशा ठिकाणी राहिलो मी, अनेक म्हणजे 7-8 ब्लॉकमध्ये राहिलो. म्हणजे तुम्ही सुरुवात पंचायत समितीपासूनच केली? नाही, सुरुवात एक प्रायव्हेट शाळा म्हणजे नवभारत शाळा आहे ना, तिथे शिक्षक म्हणून होतो मी आधी. नंतर मग तिथून नवरगावला एका शाळेत शिक्षक म्हणून गेलो मी. आणि तिथून मग जिल्हा परिषद मध्ये शिक्षक म्हणून जिल्हा परिषद हायस्कूलला पहिली अपॉइंटमेंट झाली 73 मध्ये. असा प्रवास आहे. आणि एक वर्षासाठी कुठला विषय शिकवायचे? माझ्याकडे इंग्रजी, हिंदी आणि गणित हे 3 विषय होते. जरी मी म्हणजे आर्टचा विद्यार्थी होतो, परंतु शिक्षक नसल्यामुळे आम्ही सर्वच विषय शिकवत होतो. अच्छा. आणि तो रिझल्ट एवढा यायचा की तिथं आधी 6% रिझल्ट आम्ही 72% रिझल्ट देऊन निघालो तिथून त्या शाळेत. म्हणजे ग्रामीण 6 भागात ते 72 पर्यंत तुम्ही उडी मारली? हा, उडी मारले. म्हणजे ग्रामीण भागातले मुलंही अशा प्रकारे आम्ही त्यांच्या मुलांच्या सहवासात नेहमी राहायचे, त्यांच्याबरोबर खेळायचे, त्यांच्या खो खो खेळायचे, कबड्डी खेळायचे, संध्याकाळी व्हॉलीबॉल खेळायचे. आणि शिक्षणही प्रामाणिकपणे दिलं हो, जायचं. हो. मुलांची उन्नती कशी होईल हाच विचार शिक्षकांच्या मनात असायचा. सतत 2-3 वर्ष जेवढे विद्यार्थी आम्ही बसवले तेवढे विद्यार्थी उत्तीर्ण व्हायचे. आणि तेवढे विद्यार्थी स्कॉलरही व्हायचे. म्हणजे जिल्ह्यात एक नाव होतं गुंजवायचं की रिझल्ट चांगला आहे, मुलं तिथून, आणि त्याचं श्रेय आपल्याला मिळालं. मग छानशीला माझी विस्तार अधिकारी म्हणून प्रमोशन तेव्हा झाली. दरम्यान लग्न झालं होतं का? तर त्यावेळेला लग्न म्हणजे 78 मध्ये झालं. म्हणजे गुंजवाईला असतानाच लग्न झालं आमचं. आणि गुंजवाईला असताना लग्न, त्याचं एक विशेष आहे की त्यावेळेला म्हणजे दळणवळणाचे साधनं फार कमी होते. म्हणजे आम्हाला विद्यार्थी त्या कॉर्नरला घेऊन यायला 4-5 किलोमीटर जाऊ. तर त्यावेळेला मला आठवते तिथले शावकार लोक म्हणजे सरपंच, पोलीस पाटील, त्याचे ग्रामपंचायतचे सदस्य, ग्रामसेवक एवढ्यांनी मिळून ते बैलगाड्या तयार केले आमच्या वरात न्यासाठी.
रेल्वेपर्यंत पोहोचवून दिली आम्हाला बैलगाडीने 5-7 बैलगाड्या म्हणजे होत्या. तो आदर होता आदर होता एक शिक्षकांबद्दलचा. शिक्षकांबद्दल. मग ताई तेव्हा कुठे होत्या म्हणजे? चंद्रपूरला हा. होत्या. अच्छा. तर त्याच्या आधी एका लग्नात तिची 8वीत असताना 8वी-9वीत असताना भेट झाली चंद्रपूरच्याच एका लग्नाला. हा, हा. आमच्या समाजाच्या लग्नाला गेलो हो, होतो. तिथे हो. हिला पाहिलं. हा. म्हणजे ते आठवलं 4-5 वर्षाचे असताना पाहिलं अच्छा. हा. मुलला. हो. आणि एकदम चंद्रपूरला एका लग्नात 8वी-9वी म्हणजे 15-16 वर्षाच्या असताना पाहिलं हा, होतं. हा. तर अशा प्रकारे मग मग जीवन प्रवास सुरू तुमचाच, झाला. तुमची संमती होती. हो. हो ना. अच्छा अच्छा. विजयताई, तुम्ही BA DED आहात, तर तुमचं शिक्षण लग्नाच्या पूर्वीच झालं होतं का? नाही, लग्नाच्या पूर्वी नाही झालं. लग्न झालं तेव्हा मी 10वा वर्गात होते. मग मी नंतर 3 मुलं झाल्यानंतर 10वी केलं आणि BA केलं. ते यशवंतराव चव्हाण. मुक्त अच्छा, विद्यापीठ. मुक्त विद्यापीठ. हा, मुक्त विद्यापीठाची BA आहे. हा. आणि आणि नंतर DED केलं. DED केलं. मग तुम्ही नोकरी नाही केली? नोकरी आता केली या आपल्या मातोश्रीमध्ये केली. अच्छा. हम्म. तर 9 वर्ष ग्रँटच नाही आली त्या याला शाळेला. शाळेला. हा. मग लग्नानंतरचा असा एखादा प्रसंग हो. की जो तुमच्या आठवणीत आहे, हो. काय सांगाल याबद्दल? आणि असं कसं वाटलं. तुम्ही विस्तार अधिकारी होता हो, हो. पंचायत समितीत, त्याच्यामुळे ग्रामीण भागातील दौरे नेहमी हो, नेहमी, असतातच. हो, हो. आणि एक आई म्हणून यांना सगळं सांभाळावं लागत हो, असेल, हो, 3 हो. मुलांचा सांभाळ करणं. बरोबर आहे. तर हे सगळं तुमच्या सहजीवनात कसं घडून आलं? ते काही नाही, मॅनेज करणारी ही माझा पगार आलं की जवळ देऊन देत होतो मी. पगार आणून माझ्याजवळ देत होते. सगळं मॅनेज मीच करत. त्यांना सांभाळणे हम्म. आणि सगळे घरचे सगळे कामं मलाच करावं लागत होते. भाजीपाला आणणे, सगळं किराणा वगैरे सगळं. मोलकरीण नव्हती आमच्याकडे. कोणीच हो. नाही. म्हणजे 3 मुलांचं शिक्षण. हा. आणि मी त्याच्यामुळे. नोकरी केली तरी पूर्ण घरचे कामं करून नोकरी सांभाळली. कारण ते बिना अनुदानित शाळा होती, पगार काही मिळत नव्हतं. हो. आम्ही आमच्या स्वतःच्याच खर्चाने ऑटोला पैसे लावून नोकरी शाळेत केली आहे. जायचे. कधी कधी भाऊपेठ वरून शाळेपर्यंत पायी यायची. बापरे. 5-6 किलोमीटर. म्हणजे भाऊपेठला राहणं होतं तेव्हा. हम्म. सुट्टी झाल्यानंतर जटपुरा गेटवर मला यांची वाट पाहत राहावं लागत होती. दौऱ्यावरून येत होते तर, कारण ऑटोचे पैसे लागतात म्हणून मी ऑटोने नाही जात होते. अच्छा, म्हणजे सोबत त्यांच्या जायचं. गाडीवर जायसाठी. ते मला 8 वाजेपर्यंत तिथे जटपुरा गेटवर राहावं लागत होतं. हा. नाही, आणि तो काळ तसा वेगळा वेगळा होता. होता. पैशाची देखील किंमत होती, वेळेची किंमत होती, प्रामाणिकपणा होता. आणि या सगळ्या अर्थात हे सगळ्यांचं आयुष्य त्या काळात तसं होतं. हा. घरची आर्थिक परिस्थिती फारच नाजूक होती. आई वडिलांना सांभाळावे, हा. येणारे बहिणी वगैरे त्यांना सांभाळण्याचं काम माझ्याचकडे होतं. हो, बिलकुल. हा, तर त्याच्यामुळे सर्व करावं म्हणजे लागत. सगळ्यांना सहकार्य करण्याची. म्हणजे तुमचं हे सहजीवन आनंदी करण्यात विजयाताईंचा फार हो, मोठा फार वाटा आहे. मोठा वाटा कारण आहे. तुम्ही नोकरीच्या निमित्तानं आणि दौऱ्याच्या निमित्तानं सतत बाहेर असायचे. हो, हो. त्यांचा स्वभाव जरा म्हणजे कडकच होतं. अच्छा. ते मला सांभाळणं खूप म्हणजे कठीण गेलं. व्हायचं. तरी पण त्याच्यातून मार्ग काढलं. समजून घ्यायचं, एकमेकाला समजून घेणं हे महत्वाचं. बिलकुल. एक खूप सांभाळून घेतलं. एखाद्या वेळी मी बाहेरून येऊन म्हणजे कामाच्या व्यापामुळे थोडंसं राहायचं, टेन्शन राहायचं, हो. रागवायचं, पण हे निभावून न्यायची. मुलांचं शिक्षण, मुलं म्हणजे आधी मी म्हटलं यांना मॅट्रिक करून कोणत्या तरी कामाला लावावं. हो. पण मग यांची इच्छा होती की ना आम्ही शिकतो. मग तिघेही पॉलिटेक्निक झाले. आणि तेही 2-2 वर्षाने. मोठा झाला पॉलिटेक्निक, मग 2 वर्षाने दुसरा पॉलिटेक्निक झाला, पुन्हा तिसरं पॉलिटेक्निक. मला अक्षरशः 5-6 म्हणजे पतसंस्था बँकातून कर्ज काढून लोन काढावं लागेल. बरोबर. कधी कधी उधार उसनवारा आणावं लागेल बरेचदा. म्हणजे फी भरण्याचे पैसे नाही राहायचे, व्याजाने आणावं लागलं. व्याजाने आणावं लागत होते. खूप व्याज भरले आम्ही एवढ्या काळामध्ये. हो ना. एका ड्रेसवर काढायची. मुलं आम्हाला साथ दिली त्यांनी खूप. म्हणजे अशा खर्चिक नव्हते मुलं. म्हणजे आमची परिस्थिती पाहून त्या याच्याने पण शिकण्याची जिद्द होती त्यांची. हा. विशेष म्हणजे मुलं तिघेही फर्स्ट क्लासमध्ये झाले, मॅट्रिक. हुशार होते. हा, त्याच्यानंतर पॉलिटेक्निक तिघे फर्स्ट क्लास झाले. म्हणजे त्यांना माहिती होतं की शिक्षणाने आपण या परिस्थितीवर मात करू हा, मात शकतो. करू शकतो. तेव्हा सगळ्यांची मुलं गाडीने जात होतो, 2 व्हीलरनं, पण आमची मुलं सायकलीने केली. सायकलीने जात होते. अच्छा. कोणाची लिफ्ट मिळाली तर 2 व्हीलरने जात होते. अशा परिस्थितीत त्यांनी हे म्हणजे शिक्षण घेतलं. मग त्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं पॉलिटेक्निक झाले, काहीतरी यांनी नोकरी करावं म्हणजे आम्हाला सोबत होईल, हो. म्हणजे साथ मिळेल आम्हाला. बरोबर आहे. म्हणजे आर्थिक अडचणीवर मात करता येईल. येईल. पण नाही म्हणे, बी करतोच म्हणाले. हे
हा मग बी एक पहिला गेला बी, मग तो झाला, त्याच्यानंतर दुसरा म्हणजे मी बी करतो, तोही बी झाला, हा तिसराही बी झाला इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. अरे दोघे वा. बी सिव्हिल आहे आणि एक बी इलेक्ट्रॉनिक्स, आणि त्याने MBA केलं नंतर, आणि तिघे फर्स्ट क्लास मध्ये झाले. बेंगलोरला नोकरी आली आहे या लहान्याला, इलेक्ट्रॉनिक्स वाल्याला. नाही जात म्हणे. एखादा अहमदाबादला आली सिव्हिलवाल्याला, तोही नाही जात म्हणे. एक सिव्हिलवाला माणिकगड सिमेंटला आहे, नाही जात म्हणे. माझं बोलणंही झालं. त्यावेळेला 10,000 पगार म्हणजे खूप होता, खूप होत 25 वर्षाच्या आधी. अगदी. हो नाही म्हणे. मी खूप नाराज झालो. अरे माझे मुलं शिकून मोठे झाले असतं, मी बेंगलोर, पुन्हा इकडे मुंबई, दिल्ली, मला जाता आलं असतं आम्हाला दोघांना त्याच्याबरोबर. नाहीच म्हणाल. ते बिझनेस मध्ये उतरले ते. अच्छा, त्यांना बिझनेस करायचा. आता त्यांना बिझनेस करायचं हा. होतं, तर यांनी बिझनेस आधी एखादं प्रॉडक्टचं काम सुरू केलं. मग तुमची सहमती होती त्या बिझनेसला? हो. आता म्हणजे तेव्हा यांना नोकरीच करावं असं वाटत होतं मुलांनी, हा पण त्यांची इच्छा तशी त्यांची दिसल्यामुळे इच्छा आम्हाला नव्हती, म्हणून शेवटी त्यांच्या इच्छेपुढे त्यांच्या इच्छेने जाऊ द्यावं म्हटलं. आपण हा जबरदस्ती नाही करायची, हा तुमच्या इच्छेने करा म्हणून आम्ही सोडून दिलो त्यांच्यावर. बरोबर. मग त्यांनी- आणि कसं असते, मुलांचे देखील काही ध्येय हो, असतात, ध्येय असते. आहे की नाही? बरोबर आहे. आपण आपल्याला वाटते या परिस्थितीवर मात करायची येत असेल तर शिक्षण झालंय, नोकरी करायची, हा, हा. आणि तुम्ही नोकरी पेशात होता, त्यामुळे तुमची मानसिकता तशी हो, होती. तशी होती. कोचिंग क्लासेस सुरू करण्यापासून सुरुवात केली हा, त्यांनी. सुरू. मुलांनी केली. इंग्लिश स्पीकिंग कोर्स. मग त्यांनी कोचिंग क्लास सुरू केला. मग यांनी पतसंस्था काढली, अच्छा. इन्स्टिट्यूट आहे, प्रोडक्ट आहे, 100 प्रोडक्ट आहे आमच्याकडे. गुड मॉर्निंग म्हणजे गुड तो नाईट. म्हणजे मोठा बिझनेस झाला आता आता मुलांचा. मोठा business. आज तुम्ही आपल्या जबाबदारीतनं बऱ्यापैकी मोकळे आहात, तर अशी एखादी गोष्ट आहे का जी त्या काळात करायची राहून गेली, पण आता मात्र ती तुम्ही करतायत? ज्येष्ठ नागरिक संघाची जी निवडणूक झाली तिथं गटप्रमुख होतो मी. हो का? मला अध्यक्ष व्हा म्हणाले, पण आणि ताई तुमचा पाठिंबा असतो. सतत तिच्या पाठिंब्यामुळेच एवढं समोर सगळं. मुलांना नेता आलं. बरोबर हा, तिचं पदोपदी तिचं सहकार्य मिळालं. म्हणजे खूप त्याग आहे तिचा, म्हणजे लहानपणापासूनचा. मग असा तुमच्या जीवनातला असा एखादा प्रसंग सांगता येईल का? सुखाचा असू दे, दुःखाचा असू दे, हा. त्यावर तुम्ही दोघांनी मिळून मात केली हा. आणि यशस्वी झालात, काय सांगता येईल? पुष्कळ अडचणी आल्या, पण त्याच्यावर मात केला आम्ही. हा पुष्कळ अडचणी आल्या, आर्थिक आल्या, सामाजिक आल्या. आम्ही ज्यांच्यासाठी केलं तेही सोडून आम्हाला निघून गेले, मालक चांगला बनवून करून पुष्कळ जण धोका दिले धोका आम्हाला. केले. अच्छा. काही जणांना मदत केली तर ते वापस नाही दिले. तर आज किती वर्ष झाली तुमच्या सहजीवनाला? आम्हाला 48 वर्ष झाली आता पूर्ण. अच्छा. 78 म्हणजे दीर्घ प्रवास म्हणता येईल. प्रवास. हो, 48 वर्ष. एकमेकांच्या आवडीनिवडी कशा जपता? काय छंद आहेत आपले? हा, माझ्या आवडी म्हणजे एक तर नाटकाचा छंद आहे मला, वाचनाचा छंद आहे. काम करायचं. काम केलं, हिरोचे काम केले मी. हो का? नटी सोबत काम केले. अरे वा. हा. सुरुवातीला नटी बोलवायला पैसे लागत होते, हा. तर पुरुषच नटी व्हायचे. मग तसे का अच्छा, म्हणजे हे झाडीपट्टीची नाटकं. झाडीपट्टीचे. हा हा. हा, आता 16 नाटकात का म्हणजे नोकरी सांभाळून तुम्ही नोकरी सांभाळून, हा. आणि माझ्यामुळे मग सर्व एकत्र होऊन मग ते, म्हणजे तिथं जायचं, सरपंच राहायचे त्याच्यात, त्याच्यात पोलीस पाटील राहायचे, हो. त्याच्यात ग्राम सेवक राहायचे, आमचे शिक्षक राहायचे, प्राथमिक आणि हायस्कूलचे, अच्छा. आणि असं मिळून ती टीम तयार केली आम्ही. हो का? तर 15-16 नाटक. म्हणजे तो एक वेगळाच अनुभव होता. वेगळा अनुभव होता. हा. मी- आणि झाडीपट्टीच्या नाटकांना लोकांचा इतका प्रतिसाद असायचा. हो. तिथं पहिलं नाटक पातिव्रत्याचा झेंडा म्हणून झाला तिथं, हा. पहिलं नाटक. मग लगेच एकच वर्षात इकडे आलो मी गुंजेलो. हा. तर इथे दर वर्षाला एक पट भरत होतो त्यावेळेला, हो. शंकरपट. शंकरपट. तर तेव्हा प्रत्येक पटाला एक नाटक व्हायचं हो का? दरवर्षी. अच्छा. आता मी तिथं जेवढे वर्ष होतो तेवढे वर्ष झाले, कधी कधी 2-2 नाटकं व्हायचे. तुम्ही पण घ्यायचा का भाग? नाही, हे नाही. नाही. अच्छा. मी पाहायला जायचे. आणि पटाच्या दिवशी म्हणजे फरवरी महिन्यात दुसरा गुरुवार असा ठरलेला होता की दुपारी पट, शंकरपट आणि रात्रो नाटक. तिथं एकाच दिवशी 3 नाटकं व्हायचे तिथं. आणि 3 वाड्यात एवढी गर्दी राहायची, त्या रस्त्याला जायला गर्दी म्हणजे फुल भरून राहायची. पटावरही गर्दी आणि घरोघरी, कारण
लोक आपले पाहुण्यांना बोलवायचे, अरे आज पट आहे, नाटक आहे रात्र या म्हणून. प्रत्येकाच्या घरी 8-8, 10-10 पाहुणे असायचे. त्याच्यासाठी मग ते सर्व पुंजी तयार करून ठेवायचे. आणि तिथे राजुऱ्याला गेलो तिथे मग हर हर महादेव झालं. शिवाजीचा पाठ होता माझ्याकडे, तो खूप गाजला. म्हणजे शिवाजी महाराजांची भूमिका तुम्ही केली होती. हो. म्हणजे एक काळ तुम्ही नाटकातनं गाजवला असं म्हणता येऊ शकतं. आणि जसं तुम्ही म्हणालात की वाचनाची आवड होती, तर कुठल्या तऱ्हेचं वाचन करता, म्हणजे काय आवडतं तुम्हाला? वाचन म्हणजे बहुतेक ऐतिहासिक, पौराणिक या गोष्टी आवडायच्या मला. हा, ऐतिहासिक. आणि त्या वाचनाचा तुम्हाला तुमची भूमिका वठवताना उपयोग झाला असं म्हणता येऊ शकतं. निवृत्तीनंतर कसा वेळ घालवता? रिटायर मध्ये वेळ कसं, माझ्याकडे हे ज्येष्ठ नागरिक येतात काही समस्या घेऊन, त्यांच्या समस्या मिटवण्याचा प्रयत्न करतो आम्ही. जसं महिन्याला तुकुमला आता एक संस्था आहे चैतन्य ज्येष्ठ नागरिक मंडळ, ते मी स्थापन केलं, त्याचा संस्थापकच आहे मी. पण अध्यक्ष दुसऱ्याला केलं मी, अध्यक्ष सचिव वगैरे. तर तिथे मी प्रमुखच आहे. म्हणजे आरोग्य शिबिर घेतो आम्ही. आता तर एक ठरवलं, दर महिन्याला दर बुधवारला, म्हणजे महिन्याचा पहिला बुधवार आरोग्य तपासणी होते आमच्या ज्येष्ठ नागरिक संघ रामनगरच्या इथं. मग तुमचाही सक्रिय सहभाग असतो त्यात? हो, सक्रिय सहभाग. आम्ही जातो, लोकांना सांगतो या म्हणून, त्यांची बसण्याची व्यवस्था, डॉक्टर पर्यंत पोहोचवण्याची असं वगैरे व्यवस्था. अशी एखादी गोष्ट एकमेकांची सांगता येईल का की जी तुम्हाला आवडत नाही पण त्यावर तुम्ही प्रयत्नपूर्वक मात केली आहे? चिडचिडेपणा, रागीटपणा खूपच होता. आमची आई म्हणायची विस्तवाल धरा पण वासुदेवला नाही धरा. पण हिनं तर रागीटपणावर मात केलं आणि मी आज इतकं शांत, मलाच नवल वाटते मी इतकं शांत कसं झालो. पण त्याच्यावर मात करायला मला खूप त्रास झाला. तेव्हा तो त्रास सहन केला. सांगा ना, असा एखादा प्रसंग सांगा की तुम्हाला त्यांच्या रागावर मात करताना तुमची होणारी दमछाक. दमछाक म्हणजे आता मी एक उदाहरण सांगते. तेव्हा माझा मोठा मुलगा 3 महिन्याचाच होता. आम्ही माझ्या मैत्रिणीकडेच किरायला राहत होतो गुंजेवायला. गुंजेवायला त्यांच्याकडे किरायला राहत होती. म्हणे आपण मंदिरात जाऊ. शाळा सुटण्याची वेळ झाली होती. तर मी म्हटलं आता चल जाऊ, काय नाही होत. पण आता हे काही वेगळ्या विचारात असेल, कोणता राग होता माहित नाही. मंदिरात जाऊन आले, कुठे गेली न विचारता मला खूप रागवायला लागले. म्हणजे ते टेन्शन राहत होतं यांच्यामध्ये, कामाचं टेन्शन राहते, ते कुठेतरी निघतं. आणि सगळ्यांना सांभाळणं, बहिणींचे लग्न, भाच्यांचे लग्न सुद्धा केले. म्हणजे आर्थिक अडचण फार असायची कोणावर, मग मीच. बरोबर. कधी कधी आर्थिकही राहत होता त्याच्या. फक्त पहिल्यांदा 110 रुपये पगार होता सुरुवातीला, मूल नव्हतं तेव्हा. नंतर गुंजेवायला गेलो तेव्हा 73 मध्ये 150 रुपये पगार होता. मग 2-3 महिन्याने 250 रुपये पगार झाला. तेव्हा मग रेग्युलर पगार सुरू झाला. त्या आई वडिलांचं घर राहायचं, ते मातीचं घर होतं, ते खूप खराब झालं. आता त्यांना घर कसं बांधून द्यायचं, आमची परिस्थिती नव्हती. मग आमचे ते आरडी हे सगळं म्हणजे काढून मग त्यांना 2 खोल्या काढून दिल्या. बरोबर. म्हणजे त्याही परिस्थितीत घरच्यांचा विचार करून ते मूलचं घर काही सोडत नाही म्हणाले, माझ्याजवळ चला म्हटलं. मग त्यांना कर्ज काढून 50,000 रुपयाचा GPF म्हणजे जिल्हा परिषदचं लोन काढून बांधून दिलं त्यांना. 2 खोड्या, बाथरूम वगैरे असं करून. बरोबर. आणि आम्ही जाऊन राहिलो तिथे. आणि जेवढंच म्हणजे सहकार्य करता येईल तेवढे. माझे मुलं लहानच होते तरी मेहनती होते. आम्ही म्हणजे अंग मेहनत करून सुद्धा त्या घराला घर बांधलं आहे. बरोबर. पर्यटनाची आवड आहे का तुम्हाला? आहे, परंतु ते मुलं असले तरच जातो आम्ही, नाही तर ते आम्हाला सोबत घेऊन जातात. ते आम्हाला सोबत घेऊन आम्ही नाही जात. पण दरवर्षी 6 महिन्यात एक टूर राहते आमचं. 6 महिन्याला किंवा वर्षाला. आमचे मुलं इतके छान आहे, खूप छान आहे. आम्ही नाही म्हणतो नाही म्हणून, पण तेच म्हणतात चला. म्हणजे आम्हाला कशाची काळजी नाही, म्हणजे फुलाप्रमाणे ठेवतात आम्हाला. अरे वा, खूप चांगला संदेश आहे नवीन पिढीसाठी. एवढं करूनही आमच्या रूम मध्ये येऊन बसतात आमच्या सोबत.
आता विजयाताईंनीच मुलांसाठी खूप कष्ट हो, घेतले हो, हो. आणि त्याचं चीज झालं असं म्हणता हो येऊ हो शकते. बरोबर तिने आणि खूपच काही यांच्याशिवाय मी पण कष्ट घेऊ शकले नसते. यांचंही सहकार्य होतं म्हणून मी पण कष्ट घेतले. बरोबर नाही तेच आहे ना, मी जसं आधी सुरुवातीला बोलले की आनंदी सहजीवन म्हटलं तर दोघांचीही साथ आलीच तिथे. जेवढं काही मदत करता येते तेवढं करण्याचा प्रयत्न करतो आम्ही सर्वांना. आम्हाला आनंद आहे आणि अभिमान आहे आमच्या मुलांचा. हो ना. आणि आम्ही असं म्हणतो की सर्वांना आमच्यासारखे मुलं लाभावे असं आम्हाला वाटते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याचं म्हातारपण चांगलं जाते तोच खरा सुखी. बरोबर आहे. म्हणून आम्ही भाग्यवान आहोत. आणि आता आम्हाला हे आहे की आम्ही एवढ्या कठीण परिस्थितीतून मार्ग काढला असं आम्हाला असं वाटतं आमचे मुलं आता कोणताही मार्ग काढू शकतात आणि काही करू शकतात. ती हिंमत तुम्ही त्यांना दिली आहे. दिलेली आहे ते आता काही करू शकतात. बरोबर आहे. नाही तर आज आता एक संस्था चालवणंच मुश्किल आहे. हो तर आज एवढ्या संस्था निर्माण केल्या त्यांनी. आता सहकार्य म्हणजे काय, मुलांची आता म्हणजे मानसिकता तशीच आहे. लोकांना म्हणजे सहकार्य जास्तीत करणे, जास्त रोजगार आपला मिळावा हा फायदा एक नाही, उद्देश. रोजगार मिळणे अशी भावना आहे त्यांची. हो का. टीव्हीचा रिमोट कोणाकडे असतो? कोणाला आवडतं जास्त टीव्ही बघायला? हा टीव्ही मला असं आवडते जास्त. हा ही फक्त गाणी आवडते हिला. गाणी ऐकायला हा आवडते. हिला मला गाणी ऐकणे आणि झाडांचं छंद आहे. झाडाची पहिले सगळंच मी करत होती. आता सध्या आमच्याकडे तेवढी 100-150 जागा झाडं नसल्यामुळे लावली कुंड्यामध्येच हो आहे. का. कुंडे हा. आहे. कुंड्यामध्येच आहे. आधी मी सर्व मी एकटीच करत होती. तुमच्या या सुखी वैवाहिक जीवनात दोन महत्वाच्या गोष्टी मला दिसल्या. एक समजूतदारपणा आणि एक त्याग. हो. म्हणजे तुम्ही आधी तुमच्या कुटुंबाला प्राधान्य दिलं. बरोबर आहे. तर मग यात तुम्हाला तुमच्या दृष्टीने कोणती गोष्ट जास्त महत्वाची वाटते? त्याग, समजूतदारपणा, काय सांगता येईल? कुटुंबाला आपण आधी जे आपले आई वडील आहेत त्यांची पहिले आपण सेवा करायची आणि त्यांच्या सुखसुविधा आधी पाहायच्या आणि मग नंतर बाकीचं. त्याच्यानंतर मग समाजाचे काही आहे का आणि त्याच्यानंतर मग मुलांचे आहे. अच्छा. म्हणजे आई वडील हे महत्वाचं आहे. हा. म्हणजे देवतुल्य आपले कोण आई वडील आहे म्हणून ते असेपर्यंत त्यांची सेवा केली आम्ही. आणि मुलंही तसेच आमची सेवा करत आहेत असं मी समजतो. बरोबर. ते संस्कार हा, आहे. त्यांनी ते संस्कार. बघितलं आहे बघितलं की आहे. आपल्या आई वडिलांनी आपल्या कुटुंबाचं हो कशी सेवा केली. कशी सेवा केली. तर या तुमच्या दीर्घ प्रवासात तुम्ही एकमेकांना दिलेली छानशी भेट हा. काय सांगता येईल? किंवा तुम्हाला सगळ्यात जास्त झालेला आनंद जीवनात हा. तुम्हा दोघांनाही हा. काय सांगाल याबद्दल? आमचं म्हणजे पहिलं मूल झालं ते आमचा खूप आनंद होता. बरोबर. की नाही? हा. पहिलं मूल झालं ते आमचा आनंद होता. सगळ्यात मोठा आनंद दुसरं होता. तुमच्या दोघांच्याही मते तुमच्या आनंदी सहजीवनाचं यश कशात आहे? म्हणजे आमचं यश त्यागात आहे. म्हणजे जो आम्ही त्याग केला त्यावेळेला हा. म्हणजे आम्ही जर उधळपट्टी केली असती तर पोरांना शिकवू शकलो नसतो. बरोबर. नाही का. बरोबर. आणि आमची जे आपतेष्ट आहे भाऊ बहिणी भाचे भाची वगैरे यांचंही नाही करू शकलो असतो. सर्वात महत्वाचं आपण सर्वांसाठी केलं हे महत्वाचं आहे. 2 ड्रेसनी काढले मी, 2 साड्यांनी काढली तेव्हा ती अडचण भोगली म्हणून आज हे सगळे चांगले दिवस दिसत. तर एकच साडी राहायची बाहेर कुठे लग्नाला, इथं कोणत्या प्रोग्रामला बाहेर जायला, आणि घरी घालायचे 2 साड्या. बरोबर. यांना 2 ड्रेसच्या वर नाही. तेव्हा तुम्ही तो त्याग केला म्हणून आज ही सुबत्ता तुम्हाला बघता आली. बरोबर आहे. आणि आम्ही चेंज नाही केलं. जशी परिस्थिती असली तसं काढलं आम्ही. तुम्ही नवीन पिढीला काय संदेश द्याल? नवीन पिढीला एवढंच सांगू आम्ही की जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीनुसार आपण चालायचं आणि आधी आपल्या अवतीभोवती असणाऱ्याला जेवढा आनंद देता येईल तेवढा आनंद द्यायचा. म्हणजे जसे आई वडील आहे, आपले समाजातील लोक आहेत, दुःखी कष्टी आहेत, ज्यांना आवश्यकता आहे त्यांना मदत करणे. तर हाच संदेश राहील माझा. बरोबर आहे. आणि ताई, तुम्हाला काय वाटतं याबद्दल? तुम्ही काय मला सांगाल? पण हेच वाटते. दुसऱ्यांना म्हणजे जेवढं सहकार्य करता येईल करावं आणि कोणाचं वाईट नाही चिंताचं. बरोबर. सगळ्यांचं चांगलंच झालं पाहिजे. दुश्मन असलं तरी आमच्याकडे प्रत्येकाचा स्वभाव आहे. माझ्या मुलांचं, यांचं, माझं. कोणी दुश्मन असलं तरी आम्ही श्राप नाही देत. आमचं खूप जणांनी वाईट केलं पण त्यांचं चांगलंच झालं पाहिजे असं वाटतं. एकूणच काय तर कठीण परिस्थितीत एकमेकांच्या साथीनं समजून घेत आज आपण आनंदी सहजीवन अनुभवत आहात. आपल्या पुढील निरामय वाटचालीसाठी आणि निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभकामना.
आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना आपल्या सहजीवनातून सुखी आयुष्याचा मंत्रच जणू आपण दिलाय. त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार.